आलेले आहेत, या भागात फिरलेले आहेत आणि इकडे बोरगावकरांचे उपकार समजा या भागामध्ये यायला मिळालं. सगळे बोरगावचेच आहेत काय टाळ्या वाजवणारे, त्यांच्यामुळं यायला मिळालं. बाया असतात त्यांना गडावर आल्यानंतर दर्शन मिळत नाही, पुरुष घेतात कुठून तरी. बसा कधी बोलू नका, चोपदारच शांत राहा, बाकी मी बघतो. आपण भगवान बाबांचं चरित्र आपल्या सगळ्याला कल्पना आहे. आज आपल्या गडावर 51 साली भगवान बाबांनी नारायणगड सोडला आणि आता तुम्ही काही बरेच लोक आलेले आहेत तरी पण एकदा सोडून तर काय नाही बाबांना, त्यांना आधाराची गरज नाही, ते आपले आधार आहेत. एक नवीन स्त्रिया वगैरे आहेत. आपली गुरु परंपरा आहे ना, फार मोठी गुरु परंपरा आहे. गडावर 750 वर्षात पहिलंच माऊलीचं मंदिर आहे. पण जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवा. बोरगावला आपली गुरु परंपरा सांगितली होती. भगवान श्री ज्ञानोबारायांचे शिष्य आहेत भानुदास महाराज आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांची 6वी पिढी नगद नारायण महाराज, नगद नारायण महाराजांची 8वी पिढी भगवान बाबा. परंपरा लक्षात आली. 700 वर्षाची किती पिढी झाली, किती पिढ्या झाल्यात बघा तुम्ही. आणि 51 साली भगवान बाबांनी एका डोंगराची निवड केली आणि ती जागा आपल्याला 1958 साली यशवंतराव चव्हाण यांनी दिली. आपली खूप श्रीमंत परंपरा आहे महाराज. आपल्या ट्रस्टमध्ये बाळासाहेब भारदे होते, जे विधानसभेचे त्या काळातले सभापती होते. आणि मग विचार करा, ते ब्राह्मण परिवारामध्ये जन्माला आलेले बाळासाहेब भारदे आणि ते आपल्या गडाचे ट्रस्टी, त्यांच्या नावाने पंढरपूरची जागा होती. पण अशी मोठी मोठी माणसं, सहजानंद भारती त्या काळात काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रमुख होते, बाळासाहेब भारदे स्पीकर होते आणि संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण होते. ते आपल्या गडावर 1 मे 1958 साली आले आणि त्यांनी ती जी जागा आहे 10 एकरची, ती जागा आपल्या भगवान बाबाला दिली. भगवान बाबाला खूप मोठी जागा आहे, मागे सांगितले तुम्ही, आता भरपूर ऐकलं याच्यामधून. आता आपल्याला 300 एकर जागा आहे. किती? म्हणजे भगवानगड पिशवी घेऊन फिरणार नाही बरं का. भगवान गडाला जेवढे शिवाय देते तेवढं मला बरं वाटतं. गरीबाला कुणी शिवाय देते का? बोला ना. भिकाऱ्याला, श्रीमंताला शिवाय देतात. तसं भगवान गडाच्यावर लोक बोलतात, मला बरं वाटतं की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचा गड आहे, त्याला बोललंच पाहिजे. आणि बोलणारे नेहमी गरीबच असतात. आणि जर श्रीमंत असले तर हलकट असतात, काही दिले घेतलेले नसतं त्याने बरं का. आमचे ट्रस्टी राजू जालन्याचे राख म्हणून आहेत, गडाचे शेजारी गाव आहे बोरगाव. मी 84ला शास्त्री शिकत होतो, 84-85ला. त्यावेळेस ज्यावेळेस कीर्तन केलं मी वामन भाऊच्या सप्ताहामध्ये, तर याची आई म्हणायची हाच पोरगा गादीवर बसला पाहिजे. 84. आणि त्या बाईच्या प्रेमामुळं राजूला आम्ही ट्रस्टी केले बरं का. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, नाहीतर तसं पाहिलं तर गंगाबाई नाव आहे. आणि त्या बाईचे जे वडील होते श्रीमंतराव मुंडे म्हणून दोदडगावचे, ते कायम भगवान बाबा बरोबर असायचे. आणि त्यांनी मी PhD करत असताना 95-96च्या साली आपल्या 3 मुलींना ऑर्डर दिली की हे बाबा आहे त्यांना सांभाळा. 95 ते 24 त्या 3 बहिणी आहेत. एक करडगावला आहे इघारे, एक हिची आई होती, एक शारदा म्हणून आहेत औरंगाबादला आणि एक छबुताई म्हणून आहे. तर गेल्या 30 वर्षापासून ह्या जीव घालतात बरं. कोणी सांगितलंय? भगवान बाबांच्या जवळच्या माणूस, त्यांच्या मुली आहेत ह्या. ते गडाला अतिशय चांगलं सांभाळतात. म्हणून तुमच्याकडे यायचं असलं की अगोदर जेवण तयार असतं. कुठं जायचं असलं बीड मधून बाहेर तर तिचा डबा तयार असतो.
औरंगाबादला जाते, सगळ्या सख्या बहिणी आहेत आणि त्या सगळ्यात मोठी बहीण राजूची आई होती. आणि 85 ची गोष्ट बघा तुम्ही, बसलो 2003 ला आणि तिची इच्छा कधी होती 85 ला. ही बाबाची शिष्य मंडळी आणि असं प्रेम. तर जे 51 साली बसल्यानंतर मध्यंतरी भीमसिंग महाराजाला खूप त्रास झाला. आपल्या भागाकडे आले असतील कदाचित, आले होते का भीमसिंग महाराज? हा, खूप त्रास झाला त्यांना. तिकडे वेगळे लोक, वेगळ्या स्वभावाची लोक होती, वेगळी लोक होते. मलाही त्रास झाला, पण मी बाप होतो म्हणून सोडून उरलो होते. आम्हाला काही कमी त्रास पडत दिलेला आहे काय नाही. भगवान बाबा ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना काही कमी पडत नाही. आता आपण 750 वर्षांमध्ये कुठेही महाराष्ट्रात मंदिर नाही, असं मंदिर आपण गडावर बांधतोय. दुसरा महत्वाचा टप्पा आहे, आपल्या गडाला 2026 साली दसऱ्याला 75 वर्ष पूर्ण होतात. पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला तो मोठा सप्ताह करायचा आहे. म्हणजे पहिला सुवर्ण महोत्सव झाला, नंतर अमृत महोत्सव झाला आणि अमृत महोत्सव बाबांच्या नारळी सप्ताहाचा आपल्या गडावर झाला. आणि आता जो अमृत महोत्सव दसरा जो आहे ना, भगवान बाबांनी त्या दिवशी मुहूर्त केला म्हणून गडावर जो दसरा साजरा होतो तो भगवान गडाचा वाढदिवस आहे. तो एक भाषणाचा दिवस नाही, तो गडाचा वाढदिवस आहे. आणि तो 26 साली 2 वर्षांनी आपल्याला तो पूर्ण करायचा आहे, अमृत महोत्सव करायचा आहे. आणि गडावर 200 विद्यार्थी आहेत, चांगले कीर्तनकार आहेत. आमच्याकडे कॉप्या करून पोरं पास होतात म्हणून आम्ही काय केले, 8वी 9वी 10वीचे 45 पोरं ठेवले. कमीत कमी ते तर कॉप्या करणार नाही. आणि आता 2-3 दिवसानंतर एक 25 पोरांची बॅच पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाची MPC आणि UPC ची बॅच येते आपल्यावर. त्याची सगळं लायब्ररी आहे, त्यांना राहणं खाणं आहेत, गाद्या आहेत, कॉट हे सगळ्या सुविधा आहेत. आणि जेवण पहिलं भगवानगड असं केंद्र आहे, MPC सुद्धा फुकट आहे. त्याला लागणारा खर्च, पुस्तकं, वह्या, रोजचे प्रश्नोत्तर. आणि हे काही मी तुम्हाला का सांगतो माहिती का, तुमची जी पोरं फिरतात त्यांनी सुद्धा भगवानगडाचा फायदा घ्यावा. मी अनेक वेळा बोललो, दुसरे कीर्तनकार बोलवण्यापेक्षा तुमची मुलं तयार करा, गडावर पाठवा, गडाशी संबंध राहील. 12वी नंतर आपण त्यांना कॉलेज करून महाराज बनवतो आणि 8वी 9वी 10वीला परीक्षा घेऊन आपण त्यांना गडावर ठेवतो. सगळं विनामूल्य. गेल्या 21 वर्षापासून हे सगळं काम चालू आहे. पण तुमचं नशीब चांगलं आहे, निवृत्त व्हायच्या अगोदर तुम्ही बोलवलं, स्वागत केलं, बोरगाव मध्ये आलात. आणि मी असं ठरवलेलं आहे की फक्त भगवान बाबांच्या गावालाच तारखा द्यायच्या, बाकीच्या तारखा देत नाही. बाबा जिथे गेले असतील आणि ज्या गावांना बोलवणं नाही झालं किंवा जाता नाही आलं तर 26 ला एक दौराच होणार आहे माझा. तो 26चा दौरा वर्गणीसाठी नाही आहे. भगवान बाबांचं पोस्टर तयार केलं जाईल, अमृत महोत्सवाचं कार्यक्रमाची रूपरेषा आणि सगळ्या विदर्भात मराठवाड्यात राहिलेले गावं सगळ्याला अमृत महोत्सवाचं निमंत्रण राहणार आहे. आणि जरा तुम्ही कनेक्टेड राहत जा. यावर्षी 21 तारखेला 21 एप्रिल ते 27 एप्रिल भगवान बाबाचा नारळी सप्ताह आहे. तुम्ही येत जा. सगळ्या सुविधा असतात राहण्या खाण्याच्या, चांगले कीर्तनकार असतात. आणि यावर्षी माझी ज्ञानेश्वरी पण आहे 7 दिवस, तुम्हाला तिथे ऐकायला मिळेल. आणि हे गाव कुठे माहिती का, भगवानगडाच्या पायथ्याला. ते गाव संपलं की गड सुरू होतो. गोगस पारगाव म्हणून आहे. पारगाव शेवटचं गाव आहे. ते गाव संपलं की गडाची हद्द सुरू होते. म्हणून या गडावर संबंध ठेवा, वाऱ्या करा. आणि मग काय होतं, जे अफवा येतात ना तुम्हाला इथपर्यंत, बाबा लईच खराब आहेत, नीट बोलत नाही, असले सगळे भ्रम दूर होतील. मला सांगा, बाबाच्या गाडीवर चुकीचा माणूस बसेल का? बरं, 21 वर्षामध्ये किती बदल झाला गडामध्ये. पहिला गड 2003चा कसा होता, आज कसा आहे, स्वर्ग झालेला आहे. अजून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गडाचा विकास होणार आहे. त्या महायज्ञामध्ये आपले 2 रुपये का होऊन लागले पाहिजे. म्हणून त्या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये दौरा आहे. आणि गावाला सवलत पण भरपूर आहे. जर गावाला वाटत असेल की पुढच्या वर्षी यावं
तर पुढच्या वर्षीला येऊ, कार्यक्रम करू. आणि गोरगाव प्रमाणे जर वाटत असेल तर आम्हाला 2 वर्ष उशिरा द्यायचे तर 26ला येऊ. म्हणजे गडाला बंधन नाही, लक्षात ठेवा. याचं कारण सांगतो तुम्हाला. मला सांगा, आजपर्यंत आपल्या पिंपळवाडीतला 1 रुपया आलेला नाही, बरोबर आहे? गडाचा विकास झाला का नाही? पुन्हा पण होणारच आहे. मग घाई याच्याकरता नाही की भगवान बाबा ऐश्वर संपन्न आहेत, पण आपला दगड त्याच्यात टाकला पाहिजे, त्या विकासामध्ये आपला हात टाकला पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्या, आणि जर काही शंका असली, काही बोलायचं असलं, भरपूर वेळ आहे बरं का. म्हणजे वेळ देत नाही, दिला तर कमी देत नाही. तुम्ही जेव्हा जा म्हणून तेव्हा करतो, असे घाई वगैरे करत नाही. माझ्या मंत्री नाही मी इथं जायचंय तिथं जायचंय. संध्याकाळी कीर्तन आहे वंजारवाडी म्हणून आहे, खर्ड्याजवळ आपल्या भूम तालुक्यामध्ये आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात, धाराशिव झालाय आता तो. भरपूर टाइम आहे. आणि ती लोक फार कीर्तनाची अपेक्षा करतात असं नाही. वर्तमान काळात तेच आहेत. आणि मंदिर जवळपास 25 ते 26 कोटीचं आहे. आणि आपण मानतो ऊसतोड कामगार आणि शेतकरी मानतो. तुमच्याकडे शेतकरी, आमच्याकडे ऊसतोड कामगार आहेत. म्हणून जर माझा कट्टा ऐकला तुम्ही मोबाईलमध्ये, तुमच्या लक्षात येईल तुमचंच वर्णन केलेलं आहे. गडाला श्रीमंत पैसे देत नाही, कुठला ऑफिसर पैसे देत नाही. जालन्यामध्ये आहेत पण जालन्यात रुपये आलेला नाही, समोर बसलेले. औरंगाबाद नाही, बीड नाही, पुणे नाही, मुंबई नाही. गड आपला आहे, ग्रामीण भागातला आहे. तर भगवान बाबा ग्रामीण भागात, तुम्हाला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत 90वा सप्ताह यावर्षी भगवान बाबांचा, शहरातल्या लोकांची हिंमत नाही सप्ताह करायची. आता समजा आपण हेच प्रकरण जर आपण औरंगाबादच्या कार्यक्रमाला गेलो, इतक्या लांबून मिरवणूक काढतील का गादीची? त्यांच्यातच एकमत नाहीये. 4 पाहुणे जर आले तर पीठ दळून आणावं लागतं, अशी परिस्थिती शहरातली. गडावर तुम्ही या, कधी जेवण तयारच आहेत, आलेले आहेत ना गडावर, बघितले सगळे. त्या विकासामध्ये आपल्याला हातभार लावायचा यावेळेस आकडे. आणि मग जेव्हा तुम्ही ठरवाल 25ला म्हणला 25ला, 26ला म्हणला 26ला, याच कार्यक्रमामध्ये आपण ते आकडे देणार आहोत. आपण सगळ्यांनी एकदा बसून ठरवा आणि मग सांगा कधी द्यायचे, काय विचार आहे. पुढच्या वर्षी द्यायचे का त्याच्या पुढच्या वर्षी द्यायचे? सगळ्यांनी असं टेन्शन घेऊ नका, मोकळं बोला. 26 झाले. हा, म्हणजे 24ला आकडे, 2 वर्ष टाइम आहे आपल्याला, बरोबर आहे. आपला घ्या बाबा आकडा, थोडं थांबतो मी घ्यायलाच आहे त्यासाठी. आता मला सांगा तुम्ही, आपण गडावर बसून मला 21 वर्ष झाले, बरोबर आहे. 2003ला बसलो होतो ना. आणि टॅक्स पण असतो ना. तर दरवर्षी गडाला जर ठरवलं आपण 500 रुपये द्यायचे, जड आहे का तुम्हाला? भगवानगडाच्या विकासाला काही जड आहे? आता 22 वर्ष होत आहेत पुढच्या वर्षी. मग 500 रुपये वर्षाच्या हिशेबाने पहिला आकडा कुठून सुरुवात व्हायला पाहिजे? कमीत कमी. त्याच्या खाली आपण आकडा घेऊच नका, कारण की द्यायचे आपल्याला 26ला. आतापर्यंत दिलं नाही, पण जे जेव्हा देतो आपण तेव्हा भरभरून देतो. आणि जे चांगले आहेत, मोठे आहेत, आपल्या गावाचं नाव आहे, उद्या पेपरला येणार आहेत, म्हणून 51, 1,21,000 जशी आपली भावना असेल, पण आकडा त्यांनी जे जरा द्यायचे. भगवान बाबांच्या गादीला शब्द दिलेला असतो आपण. आणि अनुभव घेऊन पहा 2 वर्षामध्ये किती परिवर्तन होतं. मी काही तुम्हाला आज द्या उद्याचं आश्वासन देत नाही. भगवान बाबा कुणाचंच कर्ज ठेवत नाही. इतके श्रीमंत आहेत, तुम्ही 500 देत बाबा 1000 द्यायला बसलेले. म्हणून तुम्ही अनुभव घ्या आणि मग इथून पुढे आपण आपल्या आकड्याचा कार्यक्रम चालू करू. ज्याने आकडा जाहीर केलं त्यांनी या, दर्शन घ्या ना आकड्याचं. भगवान बाबा की नाव लिहून घ्या आणि मग जाहीर करा. ऐका, उठू नका, बोलू नका.
प्रत्येकाकडे येतोय बरं का? दत्तात्रय मारुती पालवे 51,000 रुपये. भगवान बाबा की लिहा, नाव लिहून घ्या. 2 जण नाव लिहायला बसा. दत्तात्रय मारुती पालवे.